नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचे आपल्या टी-व्ही 6 मराठी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. आज आपण लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची अपडेट जाणून घेणार आहोत. राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू झाले असून येत्या काही दिवसात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. त्यामुळे लाडकी बहीण योजनेबाबतही चर्चा होण्याची शक्यता इथे व्यक्त केली जात आहे. सध्या अनेक महिलांच्या मनात दोन प्रश्न इथे निर्माण होतात. पहिला म्हणजे योजनेची रक्कम ही 1500 वरून ₹2100 होईल का? आणि दुसरा म्हणजे ज्या महिलांचे हप्ते बंद झाले आहेत त्यांना पुन्हा संधी मिळणार का? आणि ज्यांची ई-के-वाय-सी झालीच नाही, त्यांचं काय? तर मित्रांनो, अधिवेशन हे राज्याच्या धोरणात्मक निर्णयासाठी महत्त्वाचे व्यासपीठ असते. विविध योजनांचा आढावा, निधीची तरतूद आणि प्रस्ताव आणि नागरिकांच्या मागण्या यावर या काळात चर्चा केली जाते. त्यामुळे लाडकी बहिणींशी संबंधित विषय पुन्हा एकदा चर्चेत येऊ शकतो. अनेक महिलांनी गेल्या काही महिन्यात अशी तक्रार केली आहे की त्यांना नियमित हप्ते मिळत होते, मात्र काही कारणांमुळे त्यांचे हप्ते बंद झाले. काहींची ई-के-वाय-सी पूर्ण झाली नाही, काहींच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी राहिल्या, तर काहींना ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करण्यात अडचणी आल्या. ग्रामीण भागातील अनेक महिलांना तांत्रिक माहिती नसल्यामुळे किंवा वेबसाईट व्यवस्थित सुरू नसल्यामुळे प्रक्रिया पूर्ण करता आली नाही. त्यामुळे अशा महिलांना पुन्हा एकदा संधी देण्याची मागणी सातत्याने होत आहेत. जर शासनाने विशेष मोहीम राबवून ई-के-वाय-सीसाठी पुन्हा विंडो खुली केली, तर हजारो नव्हे तर लाखो महिलांना त्याचा फायदा होऊ शकतो. अनेक महिला याच आशेने वाट पाहत आहेत की त्यांचे बंद झालेले हप्ते पुन्हा सुरू होतील. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आर्थिक मदतीची रक्कम. महागाई वाढत असताना घर खर्च सांभाळणे आर्थिक कठीण होत आहे. किराणा, गॅस, मुलांचे शिक्षण, आरोग्य खर्च आणि इतर आवश्यक गरजा दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे अनेक लाभार्थी महिलांकडून योजनेअंतर्गत मिळणाऱ्या मदतीत वाढ करण्याची मागणी होत आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. शासनाकडून अधिकृत निर्णय झाल्यानंतरच त्याची खात्रीशीर माहिती समोर येईल. याशिवाय अनेक महिला अशाही आहेत ज्यांच्याकडे काही कागदपत्रांची कमतरता आहे. विधवा महिला, निराधार महिला किंवा कौटुंबिक अडचणीमुळे कागदपत्रे उपलब्ध नसलेल्या महिलांसाठी सोपी प्रक्रिया लागू करावी अशी मागणी विविध स्तरातून होत आहे. जर शासनाने विशेष शिबिरे आयोजित केली, गावागावात मदत केंद्रे सुरू केली किंवा ऑनलाईन प्रक्रियेला अधिक सुलभ केले, तर अनेक महिलांच्या समस्या दूर होऊ शकतात. त्यामुळे येत्या अधिवेशनात या विषयावर काही सकारात्मक चर्चा होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहेत. सध्या तरी महिलांनी आपले सर्व कागदपत्रे तयार ठेवीत. आधार कार्ड असेल, बँक खाते असेल किंवा मोबाईल क्रमांक आणि इतर आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून ठेवणे अधिक फायदेशीर ठरणार आहे. कारण शासनाकडून कोणतीही नवीन सूचना आली तर लगेच प्रक्रिया पूर्ण करता येईल. पुन्हा एकदा स्पष्ट सांगतो, सध्या ई-के-वाय-सी पुन्हा सुरू झाल्याची किंवा योजनेची रक्कम वाढल्याची कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या विषयावर चर्चा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तुमच्या मते शासनाने बंद झालेले हप्ते पुन्हा सुरू करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी का? तसेच पात्र महिलांना पुन्हा एकदा संधी द्यावी का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वाच्या आणि अधिकृत अपडेटसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या. भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.